पाठीचा त्रास होतोय का? पायाला मुंगे येत आहेत का? किंवा बसताना व उठताना पायाला अतिवेदना होत आहेत, सुन्नपणा जाणवतोय किंवा तुम्हाला चालणं अवघड झालंय? जर असं काही असेल तर तुम्ही शियाटिका या आजाराशी त्रस्त असू शकता. तर तुम्हाला योग्य त्या वेळेवर योग्य तज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. पण काळजी करू नका. आज आपण या आजाराबद्दल किंवा या लक्षणांबद्दल डिटेलमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर गौरव सुधाकर चांबले, कन्सल्टंट न्यूरो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन, छत्रपती संभाजीनगर. तर आज आपण जाणून घेऊयात शियाटिका या आजाराबद्दल. यामध्ये असलेले पेशंटला त्रास व त्याची लक्षणे व ते कसे प्रिव्हेंट केले जाऊ शकतात व त्यावर उपाय काय, हे सर्व आपण आज समजून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप इंटरेस्टिंग पॉईंट्स तुम्हाला आज तुमचे क्लिअर होणार आहेत आणि तुमच्या मनात असलेल्या सर्व शंका आपण दूर करण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, शियाटिका म्हणजे काय? बेसिकली शियाटिका हा एक आजार नसून ते एका आजाराचं लक्षण आहे. शियाटिक नर्व ही एक नर्व आपल्या पाठीच्या मणक्यांपासून तयार होऊन खाली शेवटच्या आपल्या करंगळीपर्यंत जात असते. त्याचे भरपूर सारे ब्रांचेस असतात. तर शियाटिका ह्या शब्दाचा अर्थ असा असतो की पायाला येणाऱ्या त्रासाबद्दल हे आपल्याला समजवते. तर आपल्या पायाला येणारी जी नर्व आहे ती जेव्हा मणक्यामध्ये कुठे ना कुठे कंप्रेस होते, तर त्यामधून येणारे जे इलेक्ट्रिकल इम्पल्स आहेत ते कुठे ना कुठे हॅम्पर होतात व त्यामुळे पायाला त्रास होणे, चलताना पाय जड पडणे, मुंग्या येणे किंवा बधीरपणा येणे व अतिशय वेदना होऊन आपण एका ठिकाणी बसून राहणे, हे त्याची काही प्रमुख लक्षणे आहेत. यासोबत पायामधली पॉवर कमी होणे व आपल्या लघवीच्या जागेला, टॉयलेटच्या जागेला त्रास होणे, त्यांच्यावरचं कंट्रोल जाणे, नियंत्रण जाणे, हे अति जास्त प्रमाणात आपल्याला शियाटिका या आजाराचं सिव्हिअर फॉर्म ज्याला म्हणतो ते आपल्याला बघायला भेटते. तर मुळात शियाटिका हा त्रास का होतो, ह्याचं सर्वात मोठं कारण जे 80% लोकांमध्ये बघायला भेटतं ते आहे हर्निएटेड डिस्क म्हणजे स्लिप डिस्क, किंवा ज्याला आपण म्हणतो मणक्यातली गादी सरकणे, मणक्यातली चकती सरकणे, जेणेकरून तिथून येणारी जी नर्व आहे ज्याला आपण शियाटिक नर्व म्हणतो ती कुठे ना कुठे दबली जाते व पेशंटच्या पायाला अतिवेदना, एका पायाला किंवा जर ती दोन्ही साईडला दाबत असेल तर दोन्ही साईडच्या वेदना, पायाला मुंग्या येणे, पायाची कमजोरी होणे व लघवी व संडास यांची कंट्रोल जाणे, या सर्व गोष्टी आपल्याला बघायला भेटतात. त्याची प्रमुख कारणे आहेत. एक हर्निएटेड डिस्क म्हणजे स्लिप डिस्क, दुसरे आहे स्टिनोसिस म्हणजे वाढत्या वयामानानुसार होणाऱ्या बदलांमुळे मणक्यातली नस जाण्याची जी जागा असते तो रस्ता पूर्णपणे ब्लॉक होतो, म्हणजे ज्याला साधारण भाषेत नस चोकअप होणे हा शब्द वापरला जातो, त्याला आपण स्पायनल स्टिनोसिस असं म्हणतो. नेक्स्ट आहे स्पॉन्डिलोलिस्थेसिस, ज्याचा अर्थ एकावर एक मणके जे ठेवलेले असतात ते कुठे ना कुठे पुढे सरकतात, म्हणजे एकावर एक तो घसरला जातो आणि त्यामुळे त्यात दोन मणक्याच्या मधून येणारी जी नस असते ती दबली जाते, त्याला स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणतात. थर्ड आहे ॲक्सिडेंट किंवा ट्रॉमा, ज्याच्यामध्ये एखादं बोन फ्रॅक्चर असेल, मणका एखादा फ्रॅक्चर झाला, तिथून येणाऱ्या नसेवर ते दाब देऊ शकतो व तिथून शियाटिका होऊ शकतो. या व्यतिरिक्त एक कारण आहे ते आहे ट्युमर्स म्हणजे मणक्यातील गाठ किंवा कॅन्सरची गाठ व इन्फेक्शन, या गोष्टी सुद्धा नसांना दाबून शियाटिका या आजाराचा उत्पन्न करू शकतात. तर शियाटिकावर उपचार पद्धती काय आहेत त्याला आपण डिवाइड करू शकतो. प्राथमिक उपचार, इंजेक्शन थेरपीज आणि परमनंट उपचार. प्राथमिक उपचार म्हणजे जिथे 80 ते 85% लोकांना ट्रीटमेंट भेटली जाते व तिथेच तो आजार थांबतो. तर शियाटिका या आजारावरती प्रथम प्राथमिक उपचार केला जातो ते आहे औषधे, मेडिसिन्स. सेकंड आहे फिजिओथेरपी आणि थर्ड आहे लाईट स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस व त्याहून इम्पॉर्टंट आहे बेड रेस्ट. जर तुम्ही रेस्ट केली व प्रॉपर मेडिसिन्स आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला तर हा आजार इथे थांबतो. त्या व्यतिरिक्त त्या पुढील ट्रीटमेंट पद्धतीमध्ये आहे इंजेक्शन थेरपी किंवा लेझर थेरपी, ज्यामध्ये एखादी नस ज्या ठिकाणी ब्लॉक आहे किंवा जिथे मणक्यातली गादी सरकलेली आहे या ठिकाणी आपण एक इंजेक्शन देतो सियाम मशीनच्या गायडन्समध्ये, जेणेकरून पेशंटला होणाऱ्या शियाटिकाच्या वेदना पूर्णपणे बऱ्या होतात. या सर्वातूनही जर पेशंटला वेदना होत असतील तर त्यावर परमनंट उपाय आहे. आजारावर डिपेंड असतो की कोणता परमनंट उपाय आपण सिलेक्ट करावा. जर मणक्यातली गादी सरकलेली असेल तर या आजारासाठी ती गादी जर आपण प्रेशर काढलं नसवरचं किंवा मणक्यातली ती गादी जी सरकलेली आहे ती नसेला जी दाबतीये ते प्रेशर जर आपण रिलीज केलं तर पेशंटचा शियाटिका कम्प्लिटली इम्प्रूव्ह होतो. तर हे करण्याच्या पद्धती काय आहेत? एक तर आहे ट्रेडिशनल ओपन सर्जरी, ज्यामध्ये पेशंटला 6 ते 8 इंचाचा कट भेटतो व टाके असतात, त्याच्यामध्ये बोन काढलं जातं. पेशंटच्या नसांना रिस्क असते की ओपन सर्जरीमध्ये डॅमेज होण्याची. ती डॅमेजची रिस्क आता आपण नवीन पद्धती आणलेली आहे, यामध्ये 0 प्रमाणात ऑलमोस्ट नियर 100% रिझल्ट येतात. त्याचं आहे नाव दुर्बिणीद्वारे मणक्याची शस्त्रक्रिया, फुल एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी. येथे 6 मिलीमीटरच्या इन्सिजनमध्ये म्हणजे बोटापेक्षा छोट्या प्रकारच्या इन्सिजनमध्ये आपण ऑपरेशन करून
ते मणक्यातली गादी काढतो व पेशंटला 24 तासात घरी पाठवतो. या सर्जरीला आम्ही डे केअर सर्जरी असं म्हणतो. सकाळी पेशंट आला, ऑपरेशन झालं व संध्याकाळी पेशंटला घरी पाठवू शकतो. एवढं हे अद्ययावत तंत्रज्ञान केवळ आपल्याकडे अवेलेबल आहे. हे अद्ययावत तंत्रज्ञान जर तुम्हाला लाईव्ह बघायचं असेल तर आय बटनवरती क्लिक करा. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा एक लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही क्लिक करून ही सर्जरी कशा प्रकारे केली जाते हे बघू शकता. शियाटिका हा आजार जरी त्रासदायक असला किंवा खूप विचलित करणारा असला, आपल्या दैनंदिन जीवनाला खूप डिस्टर्ब करणारा असला, तरी सुद्धा या आजारावर 100% निदान पॉसिबल आहे. अतिशय चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे. योग्य मार्गदर्शन, योग्य निदान होणे व त्यासाठी असणारी योग्य ॲडव्हान्स लेझर थेरपी किंवा ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे मणक्याची शस्त्रक्रिया करणे हे या आजाराचे मूळ निदान व त्याचं पूर्णपणे आपल्याला आजारातून मुक्त करू शकते. आजाराला घाबरू नका. हे मणक्यांचे आजार 90% पॉप्युलेशनला असलेल्या त्रासांना लवकरच आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांशी शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व तुमचे काही डाऊट्स असतील तर त्यांना कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आम्ही त्यांना अवश्य उत्तर देऊ. धन्यवाद.